सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 13 मधून भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान नगरसेविका श्रीमती प्रतिभाताई सुनील मुदगल यांनी पुन्हा एकदा इच्छुक म्हणून समोर आल्या असून भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। प्रतिभाताई मुदगल या उच्च शिक्षित असून त्यांनी 2017 ते 2022 या काळात महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे। प्रभागासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून घेत पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, सार्वजनिक शौचालयाच्या समस्या त्यांनी प्रभावीपणे मार्गी लावल्या आहे। स्वच्छ प्रतिमा, स्पष्ट भूमिका आणि ठोस कामगिरी ही त्यांच्या कामाची ओळख ठरली असून आता प्रभागातून देखील श्रीमती प्रतिभाताई मुदगल यांना भाजपाकडून तिकीट द्यावे अशी मागणी जनता करत आहे। प्रतिभाताई मुदगल यांनी नगरसेविका म्हणून प्रभागात उत्कृष्ट कार्य केले असून त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मिळावे अशी मागणी केली आहे। मुळात मुदगल परिवार मागील 5 दशकापासून सोलापूरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे। मुदगल घराण्यातील सामाजिक व राजकीय वारसा प्रतिभाताई मुदगल या पुढे चालवत असून त्या पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत। मुदगलताई यांनी प्रभागात पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून भारतीय जनता पार्टीकडून निश्चितच त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। प्रभाग क्रमांक 13 प्रतिभा मुदगल यांनी बापूजी नगर मध्ये रस्ते, पाण्याची सोय सगळं काही वेळेवर केलेलं आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून देऊ। त्यांना भाजपचं तिकीट मिळावं हीच आमची विनंती। काय काय कामं केले? रस्त्यासाठी केले, अडचणीला आम्हाला पडले, पाण्याची सोय केले, सगळं काही केले त्यांनी। मुदगुल सरांनी आमचे सगळे कामं करून आणि वेळोवेळी कचऱ्याची गाडी येते, पाण्याची सोय केल्या, आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्यांनी। आम्ही त्यांनाच मत देणार आणि त्यांनाच तिकीट मिळावं, त्यांनाच तिकीट मिळावं अशी इच्छा आहे आमची। प्रभाग क्रमांक 13 प्रतिभा मुदगुलनं आम्हाला पाण्याची सोय केलेली आहे काही येत्या 5 वर्षात आणि भाजपने तिकीट त्यांना द्यावं आमची अशी आहे। काय काय कामं केले 5 वर्षात? नळ दुरुस्त, लोकांना पाण्याची सोय, डरनेस सगळं केले त्याने। अडचणला येते होते धावून येतात ते अडचण। पुन्हा निवडून देणार का? हो देणार की, अवश्य देणार आम्ही। आम्ही त्यांनाच मत देणार। पाईपलाईन द्यायची, नाली, लाईट, पाणी द्यायची, मायंका मुदगल तिकीट त्यांना मिळावं। वस्तून मला तिकीट इस्ते गेलशी मला एका पाणी द्या माझी बरोबर ना। इपडता घरात येशील पाणी, चेंबर पाणी नाली दे पहिल्या दाखवून इपड वस्ताय मागे लाईटలు చేసింది, లోపల లైట్ జోడాసి ఇచ్చింది, మాది ఏం నడే అర్థానికి వస్తుంది ఆయమ్మ आवडाకి इच्छार तिकीट। प्रभाग क्रमांक 13 मधील श्रीमती प्रतिभा सुनील मुदगुल गेल्या वेळेस यांनी एवढं भरपूर काम केलं की ड्रेनेज लाईन, लाईट, रोड आणि लोकांच्या काय अडीअडचणी समस्या पूर्ण सोडवलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाने जर त्यांना तिकीट दिलं तर ह्या वेळेला आम्ही पुरेपूर त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी प्रतिभा सुनील मुदगल। यावर्षी येणाऱ्या निवडणुकीसाठी मी इच्छुक उमेदवार प्रभाग 13 मधून इच्छुक उमेदवार आहे। गेल्या वर्षी म्हणजे गेल्या टर्ममध्ये 2017 साली मी जास्तीत जास्त मताधिक्याने प्रभाग 13 मध्ये निवडून आलेले आहे आणि निवडून आल्यानंतर मी जे निवडून येण्यापूर्वी जे लोकांना आश्वासन दिलं होतं की मी समाजात आपल्या प्रभागात जास्तीत जास्त कामे करून, विकास कामे करून आणि त्या पद्धतीने मी या माझ्या 5 वर्षात संपूर्णपणे विकास कामे केलेले आहेत। प्रभाग 13 मध्ये विशेष करून लोधी गल्लीमध्ये आणि महात्मा फुले झोपडपट्टी इथे कोणताच विकास कामं झालेली नव्हती। त्या अनुषंगाने मी पूर्ण या दोन्ही भागामध्ये ड्रेनेज लाईन, नळाची पिण्याची पाईपलाईन आणि रस्ते हे पूर्णपणे 2 कोटीमध्ये हे कामं केलेले आहेत। तसेच पंचमुखी हनुमान इथे पदपथ, प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुदगल बागेजवळ रस्ते, वातूड चौक येथील रस्ते, पुन्हा अशोक चौक, कर्णिक नगर या ठिकाणी माझे कमीत कमी 5 वर्षात 7 कोटीची कामे झालेली आहेत। आणि या अनुषंगाने आणि विशेष करून सोलापुरात जेव्हा बाग विकासाची जी स्कीम चालू होती हरित क्रांतीमध्ये, त्या ठिकाणी मी माझ्या प्रभागातील मुदगल बागेवर जास्तीत जास्त जोर देऊन आमची बाग या बाग विकासामध्ये घेतली जावे यासाठी मी प्रयत्न करून मुदगल बागेचं काम देखील मी करून घेतलेलं आहे। आणि आता जर यापुढे संधी दिलं तर मी प्रभागामध्ये
आपल्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील, ज्या राहिलेल्या समस्या आहेत त्या पुन्हा सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यासाठी मला पक्षावर विश्वास आहे की पक्ष माझा विचार करेल आणि मला ही संधी पुन्हा देतील, जेणेकरून मी माझ्या प्रभागाचा पुन्हा एकदा विकास करू शकेन. धन्यवाद.